मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरायवर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. साऱ्या कोंबळेल तो बायोडाटा माहिती आहे का. हे बघा, वय वाढलं म्हणून लोक बोलत नाही. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही. आणि लहानपण खोड्यातच शोभतं ना. एखाद्या लेकरानं खोडी केली तर काय म्हणतात, अहो लेकरू आहे ते आता खोड्या नाही करणार तर कधी करल. आणि गरुड नानासारख्यानं केल्यावर काय वय आहे का नाना तुमचं हे खोड्या करायचं, असं म्हणतील का नाही लोक. बरोबर आहे ना, असं म्हणतील का नाही. लहानपण हे खोड्यातच शोभत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. माझी छोटी मुलगी मला म्हणे, पप्पा मला नवीन ड्रेस आणा कोंडाळकरचं. घडलेलं घरात. मला म्हणे, मला पप्पा नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाडा तिनं, आणा म्हण नवीन. लेकराचं काय असतं हे. बस झालं दादा दाजी बसा खाली, ते ठेवून द्या. आहे का, इकडं लक्ष द्या माझ्याकडे. एक पोरगी एका पोराला म्हणे, मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. ते पोरगं म्हणे, तू मग काय बरोबरी करते, माझ्या बापानं मला 35% ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे. लेकरं जेवढे खोडकर तेवढा आनंद आहे का नाही. एवढे खोडकर होते, एखाद्या गवळणे रांगोळी काढली तर लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणे, अरे वरी मोते चक्रपाणी. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. एक दिवस तर घरात खोडी केली, चोरी केली. आता चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. एक बाई दवाखान्यात गेली, पोटात दुखत होतं, दवाखान्यात गेली. ते कंपाऊंडर म्हणे, आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. काय म्हणला, सोनोग्राफी. आता म्हाताऱ्या माणसाला सोनोग्राफी कळत असते का वय माया हो. सोनोग्राफी MRI ECG हे कळतं का. ती म्हातारी म्हणे, बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे, आम्ही काय होळकर साहेबासारखे श्रीमंत नाही म्हणे, आमच्याकडून काय ते सोनोग्राफी फिनोग्राफी होणार नाही. तू मुकट्यान चांदीग्राफी कर आणि चाल भागून घे. वाचार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होत असतो. बरोबर आहे ना. तसा सोनोग्राफीचा अर्थ एक बाईच्या पायाला लागलं, दवाखान्यात गेली. आणि ते कंपाऊंडर म्हणे, आजी तुमच्या पायाला काय झालं असं कळणार नाही, तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागेल. ती म्हातारी म्हणे, बाबू एक्सरे म्हणजे रे. त्यानं कळलं अशा भाषेत सांगितलं. म्हणे तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा, फुट्टू. म्हणे मग मेल्या अगोदर म्हणलं असतात मी चैन घालून आली नसते का, तसा फुटू काढायचा. वाचार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होतो. तसं देवानं लक्षात घ्या, चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा. वा वा, देवानं चोरलं ते चित्त चोरी आले नंदाच्या. इथं गुरुजी काही देतात का तुम्हाला. तुम्ही गुरुजीकडं काय एवढे पळता. गुरुजीनं तुमचं चित्ताची चोरी केलेली. 8 दिवसातून एकदा का होईना गुरुजीला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. याला म्हणतात चित्ताची चोरी. लक्षात ठेवा. देवाला तीच चोरी आवडायची. चित्त चोरी येले त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी, आणि चित्त नाही नामी. चित्तच देवाला पाहिजे ना. मग देवानं चोरलं ते चित्त. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अगं तुझ्या पोराला समजून सांग. मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही मोठे माणसं आम्हाला बोलता येत नाही, पण त्या पोराला सांग ना. यशोदा माता म्हणायची, बाळस गुण गुणाचे ताने, बाळ दिसते गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी.
तुम्ही लपून याचा भोरा, आळघेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे कुंबळीच्या नारी. वा हुशार येते. हा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळस गुणगुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. आणि जर खोडकर असेल तर पुराव्यासहित घेऊन या. बरोबर आहे ना, पुराव्यासहित घेऊन या. एक गवळण गावात आग होती. म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी काय जातो, माझ्या घरी ये बांधून टाकते. देवानं तिच्या घरी गेले, दहीदूध खाल्लं, नवऱ्याची दाढीन तिची वेणी गाठ मारली. पतीची दाढी माझी वेणी, दोघीची गाठ बांधून, गाठबाई कोणाची सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. पोराला काहीतरी समजून सांग. यशोदा माता म्हणे माझं पोरग खोडकर नाही, त्याला पुराव्यासहित घेऊन या. मग यशोदा मातेला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गोधने चारावया जातो. भगवंत गायी चारायला गेले, खेळ खेळला, हमामा होतो तो हुंबरी. आबग दुबग तिबग तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला, सत्वगुण रजगुण तमगुण. तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून पोरं दमले, आता म्हणले खेळण्यात मजा नाही. कांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या, आपापल्या गायी ओळून आणा. आता गायी कोणत्या आणि गोकुळ कोणतं. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. इंद्रियांना जिंका, आणि इंद्रियांना जिंकण्यासाठीच परमार्थ आहे. कळलं माझं बोलणं. इंद्रियाला जिंका, लक्षात ठेवा. मग ही मनरूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गाय आम्ही ओळतो. महाराज म्हणतात ही मनरूपी गाय ओळवल्या जात नाही. भगवंतानं आपली बासरी काढली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर आर सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली आर सावरिया, कैसी वाजवली वाजवली मुरली. भगवंतानं बासरी वाजवली. सर्वांच्या गायी एकत्र गेल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरून या माय, नवनीता नावे तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी. भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. खडकी सोडी येल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. सगळ्यांना काला दिला, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. जो दुसऱ्यासाठी जगतो तो मोठा होत असतो. आज गुरुजी मोठे काय ते तुमच्यासाठी जगतात. लक्षात आलं. दुसऱ्यासाठी जगणारा मोठा होत असतो. मी छान वाचलं, हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही. बरोबर आहे ना. वाटून खाणारा उपवाशी राहत नाही महाराज. म्हणून दिलं पाहिजे, देत चला. ज्याच्याकडे आहे त्यानं दिलं पाहिजे. करंदीकरांची कविता आहे ना, देणारानं देत जावे, घेणाराने हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. इथं सगळ्यांनी दिलं पाहिजे. इथं गुरुजींचा आग्रह नाही, पण तुम्ही तुमच्या मनानं दिलं पाहिजे. इथं काय एकटा माणूसही कार्यक्रम करेल. कोणाला सांगा, कोंडाळकरला सांगा, रायकरांना सांगा, होळकरांना सांगा, नानाला सांगा, गुरुजीला सांगा, काकाला सांगा. एकटाही माणसं खर्च करेल नाही तर, नो डाऊट, काही शंका नाही त्याच्यात. पण एक सांगू तुम्हाला, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई.
चांगल्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. लक्षात ठेवा. म्हणून या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तुम्हाला यथाशक्ती जे देता येईल ते दिलं पाहिजे. BJPकडे काही कमी पैसा नव्हता राम मंदिर बांधायला, पण आपल्या सगळ्याकडून 100 रुपये घेतले. का? प्रत्येकाला वाटावं. या मंदिराला एक वीट माझी आहे, तसं प्रत्येकाला वाटावं हा सप्ताह माझा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करायचं, सगळ्यांनी द्यायचं. लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा सांगेल या कार्यक्रमाला, कारण एकमेका देऊ मुखी याच्यातच आनंद जास्त आहे. सगळ्या दुसऱ्याच्या मुखात खाऊ घालणाऱ्याचा आनंद. बघा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा. आणि जाता जाता एक विनंती करेल, गुरुजींना उदंड अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. मी म्हणलं, गुरुजी तब्येत कशी आहे? अरे म्हणे, तुमच्या सगळ्याचं प्रेम आहे, त्याच्यामुळं मला काय होणार आहे? तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळं. जेव्हा भगवंतानं गोवर्धन उचलला ना, गोवर्धन पर्वत, तेव्हा गोपाळाने विचारलं, एवढा पर्वत कसं काय उचलला तू? अरे म्हणे, मी तुमच्या घरचं दही दूध चोरून खाल्लं नाही का, त्याची ताकद आली. कछु माखन को बल बढ़्यो, कछु गोपन कियो सहाय, राधा रानी की कृपा से मैनो गिरिराज लियो उठाय. हे मोठेपणा आहे गुरुजीचा की तुमच्या प्रेमामुळं. नाही, तुम्ही आधारवड आहात सगळ्याचे, त्याच्या सावलीला ही सगळी मंडळी बसलेली. तुम्ही सगळ्यांचे आधारवड आहात. म्हणून कानिपनाथ भगवंताकडं विनंती, आपण विनंती करू. आपण गुरुजीला काही देऊ शकत नाही, त्या याच्याकडून मिळावं म्हणून तर गर्दी आहे. नाही तर हे काय कीर्तन ऐकणारा माल आहे का महाराज? तुमचे उपकार आहे गुरुजी, यायला बसवलं तुम्ही 7-7 दिवस. विठाला विठाला. पंढरपूरच्या वारीला पायी चालत कोण कोण आलेले? हातवर करा बरं इथं बसल्यापैकी. पंढरपूरची पायी वारी कोण केलेली आहे? हां बरं, करा काय. कानिपनाथाची मढीची वारी पायी कोण कोण केलेली? हातवर करा. हां, पाहून घ्या आता हे हात. हे मढीच्या वारीला पायी जातात फक्त गुरुजीच्या धाकामुळं. बस लक्षात आलं का? फक्त गुरुजीच्या धाकामुळं. नाही तर हे का पायी जाणारा माल एका मर्सडीज गाड्यावाला माल आहे महाराजा. बरोबर आहे ना? पण लक्षात ठेवा, हे गुरुजींमुळं सगळं होतं. आणि गुरुजीमुळं माझ्या जीवनात खूप माणसं जोडल्या गेली. मी आता ते किती माणसं कामाला आहे होळकर साहेबाकडं, त्याचा अंदाज नाही. पण मी त्याला म्हणलं, रात्री डिझेल घेऊन ठेवा, आपलं वजनच तेवढं आहे मला. आता तारखा घेताना नुसतं पाकिट जमणार नाही ना, पाकिट आणि डिझेल असं दोन्ही ठेवावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. पण हे सगळं गुरुजींमुळं घडून आलं. म्हणून मी जाता जाता एकच सांगेन, बस गुरुजीनं सांगितलं त्या मार्गाने चला. महाजनो एन गतस्स पंथः. महाजन ज्या मार्गाने गेले, गिरीश महाजन नाही या मोठे माणसं, साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं चालणं आपल्या जीवनाचं कल्याण आहे. पण जाता जाता पुन्हा एकदा गुरुजींना उदंड निरोगी आयुष्य मिळावं भगवान कानिपनाथाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता तुम्ही सगळी मंडळी अतिशय काही चुकेल पण इथली वारी या दिवसाची चुकणार नाही. म्हणून जेवढी काही मंडळी उपस्थित राहिले त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही आले ना की गुरुजीला आज आनंद आहे. हे 5 दिवस वर्षातले हे 5 दिवस गुरुजीच्या जीवनातले अतिशय आनंदाचे आहे, अतिशय आनंदाचे. कारण तुम्ही आलात का गुरुजीला आनंद होतो. पण आता गुरुजीच्या डोळ्याला पण अश्रू येतील. तुम्ही काला झाला का एक एक सगळी जाणार आहात घरी. जसं तुम्ही आता सगळे माहेरात आले, सगळे माहेरात आले. पण ऐका ना, पोरगी माहेरात आली की आईला आनंद होत असतो, माझी लेक आली, माझी लेक आली, माझी लेक आली. पण माहेरातून ती जर म्हणली ना, आई फोन आला ग मला आज जावं लागणार आहे, तेव्हा ती आई म्हणा चालली होय आजच तू. तसं गुरुजी बी म्हणेल, जाता का तुम्ही आज? तुम्ही चालले बरं जा. पण कधीतरी आठवड्यातून आठवण काढत जा. त्यांच्यामुळं आपण सगळे, त्यांनी आपल्याला भरभर. कधीतरी गुरुजीच्या अगोदर काय होतं याचा विचार करा बरं का. मी गुरुजीकडे येण्याच्या अगोदर कोण होतो आणि कुठं होतो याचा विचार नक्की करा, नक्की विचार करा. आणि एकदा गुरुजीकडे आल्यानंतर मला गुरुजीनं जीवनात काय दिलं आहे याचा विचार करा. आणि त्यामुळं एक बोलू, तुमचे 2 वडील आहेत, आपल्या सगळ्यांचे 2 वडील आहेत. एक आपले आई वडील आहेत आपल्याला जन्म देणारे,
आणि दुसरे आपल्या जगण्याला अर्थ देणारे गुरुजी आहेत. जर आपल्या जगण्याला अर्थ कोणी मिळून दिला असेल तर तो गुरुजींनी मिळून दिलेला आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपा. आपले मायबाप संत असतात, आपले मायबाप गुरुजी आहे. महिन्याची वारी आहे गुरुजीची पंढरपूरची. मला खूप आनंद वाटतो. आमचे देशमुख भाऊ सोबत असतात. आमचे ते सर कुठं गेले, पवार सर. पवार सरही सोबत असतात, आहे का नाही. आणि त्यांना सान्निध्य मिळतं. मी सांगू तुम्हाला, मला आज आमच्या गावावरून फोन आला, आमच्या राधेश्याम. मी इमानदारीने बोलतो, जे बोलतोय ते. माझ्या अंगावर आता शहारा उभा राहतोय. त्यांचा फोन आला सहज मला, आमचे राधेश्याम महाराजांचा. माझ्यासोबत 1-2 वेळेस गायला होते. म्हणले महाराज कीर्तन कुठं आहे तुमचं आज? म्हणलं कुंबळीला आहे. म्हणले गुरुजीकडं का? म्हणलं हो. ते जे बोलले ते सांगतो कानिपनाथाच्या दरबारात. ते म्हणले महाराज गुरुजीचं 2 वेळेस दर्शन घ्या. म्हणलं का रे? म्हणजे तुमचं एकदा घ्या आणि माझं एकदा घ्या. जसं पांडुरंगाकडे गेलं की आपण म्हणतो का नाही, अहो देशमुख साहेब पंढरीत आहे ना, विठ्ठलाचं दर्शन एकदा माझ्यावरचं घ्या. बस आपल्या सगळ्यांचे विठ्ठल जर कोण असतील तर गुरुजी आहेत, आहे का? लक्षात ठेवा. म्हणून गुरुजींमुळं आपलं सगळं काही आयुष्य या ठिकाणी बदललेलं आहे. आपल्या जीवनाचे शिल्पकार जर कोण असतील तर ते गुरुजी आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनाचे शिल्पकार गुरुजी आहेत. म्हणून आपली गुरुजीवर नितांत श्रद्धा आहे. माझी विनंती आहे, एवढ्या गर्दीत कुणाला गुरुजीचं दर्शन होईल नाही होईल, कुणाला बोलणं होईल नाही होईल, पण त्यानं समजायचं कासवाची दृष्टी गुरुजीची आपल्या सगळ्यावर आहे. लक्षात ठेवा बरं का. कासवाची दृष्टी, जसं कासवीनीला पोराला दूध पाजण्याचं काम नाही, कारण तिला स्तनच नाही. पाहिलं तरी पोराला ऊर्जा मिळते, तसं गुरुजीची. मी वर का बसवलं गुरुजीला माहिती आहे का? बऱ्याच लोकांचं आज दर्शन होत नाही. त्याच्यामुळं ते तिथून जरी गुरुजीला पाहिलं तर त्याला दर्शन झाल्याचं पुण्य नाही. आता ते काय महाराजाला पाहायला आले काय? अजिबात नाही. महाराजाला ऐकाय काय यूट्यूबवरही महाराज आहे, बरोबर आहे ना. हे सगळे आज गुरुजीच्या आणि कानिपनाथाच्या दर्शनाला आलेली मंडळी आहे, प्रसादाला आलेली मंडळी. म्हणून गुरुजींना उदंड आयुष्य मिळावं ही ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज रामनवमी आहे, प्रभू रामचंद्राचा आज जन्मदिवस आहे, नवमी आहे. आपल्या सगळ्यांना रामायण माहीत आहे. राजा दशरथाच्या 3 पत्न्या, पण मुलं होत नव्हते, संतान होत नव्हती. कुणाला न कुणाला कशाचं न कशाचं दुःख असतं बरं का. म्हणून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्रसाद आला, तो तिघींना दिला. आणि असं सांगतात त्या प्रसादाचंच फळ म्हणून 4 भावांचा जन्म, त्यापैकी प्रभू रामचंद्रांचा जन्म रामनवमी म्हणून आज या ठिकाणी साजऱ्या केल्या जाते. आपण प्रभू रामचंद्राचं भजन या ठिकाणी करूयात. आणि फुलं आहेत का तुमच्याकडे?